इस्रायलनं लेबनॉनवर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला केलाय. 10 मिनिटं, 100 ठिकाणं आणि 160 बॉम्ब. एकीकडं अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाला, पण इस्रायलनं मात्र आक्रमकपणा कायम ठेवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न अवघ्या काही तासातच बिघडताना दिसतायत. बुधवारी झालेल्या ऐतिहासिक युद्धविरामानंतर काही तासातच इस्रायलनं लेबनॉनवर भीषण हल्ले चढवले. या हल्ल्यांमुळे संतापलेल्या इराणनं पुन्हा एकदा जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्वाची हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे आणि त्यामुळे आता जगावर युद्धासोबतच मोठ्या आर्थिक संकटाचं सावट पसरलंय. युद्धविरामाच्या अटी धाब्यावर बसवत इस्रायलनं बुधवारी लेबनॉनवर नरसंहार घडवून आणला. इस्रायली हवाई हल्ल्यात 50 लढाऊ विमानांनी अवघ्या 10 मिनिटात 100हून अधिक ठिकाणांवर 160 बॉम्ब फेकले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 182 लोकांचा मृत्यू झालाय, तर 800हून अधिक जण हे गंभीर जखमी आहेत. हिजबुल्ला इस्रायल युद्धात एका दिवसात झालेला हा आजवरचा सगळ्यात मोठा हल्ला आहे. दरम्यान व्हाईट हाऊस आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं की इराण सोबत झालेला युद्धविराम लेबनॉनला लागू होत नाही. ट्रम्प यांनी सुद्धा लेबनॉन या कराराचा भाग नाही, हिजबुल्लाचा मुद्दा आम्ही नंतर मार्गी लावू असं म्हटल्यानं इराणनं संताप व्यक्त केलाय. इस्रायलकडून लेबनॉनवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे इराण आक्रमक झालाय. इराणनं या कारवायांवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट इशारा दिलाय. तसंच लेबनॉनमध्ये युद्धविराम झाल्याशिवाय इराण अमेरिकेसोबत होणाऱ्या इस्लामाबादमधील चर्चेत सहभागी होणार नसल्याचंही स्पष्ट केलंय. इराणच्या हवाई क्षेत्रात शत्रू देशांच्या विमानांनी प्रवेश केल्यास ते युद्धविरामाचं उल्लंघन मानलं जाईल असा इशारा इराणनं अमेरिकेला दिलाय. दरम्यान लेबनॉनचे पंतप्रधान नवाम सलाम यांनी जगातील मित्र राष्ट्रांना मदतीसाठी आवाहन केलंय. इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली करतंय आणि निष्पाप नागरिकांची हत्या करतंय असं त्यांनी म्हटलं. बेरूतसह दक्षिण लेबनॉनमध्ये रुग्णालयं आता मृतदेह आणि जखमींनी भरली असून रेड क्रॉसच्या 100हून अधिक रुग्णवाहिका युद्धपातळीवर काम करतायत. दरम्यान इराणच्या फार्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार इस्रायलकडून लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलंय. त्यामुळे इराणच्या नौदलानं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. हॉर्मुझची सामुद्रधुनी परवानगीशिवाय पार करू नये अशी धमकी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. इराणकडून या सगळ्या घटनाक्रमानंतर जहाज मालकांना इशारा देण्यात आलाय. परवानगीशिवाय जहाज हॉर्मुझमधून पार करण्याचा प्रयत्न करू नये. परवानगीशिवाय हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर हल्ले करून ती जहाजं नष्ट केली जातील असा इशारा दिलाय. आता अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि त्यामुळं युद्धविरामानंतरची शुक्रवारपासून सुरू होणारी चर्चा ही फिसकटली असून पुन्हा काय घडतंय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.